गेल्या 3 दिवसांपासून तपोवन मैदानावर भरवण्यात आलेल्या सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यवसायांशी संबंधित घटकांचा आणि सर्वसामान्य ग्राहकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज या प्रदर्शनाची सांगता झाली। प्रदर्शनाच्या 4 दिवसांच्या कालावधीत सुमारे 9 कोटी रुपयांची उलाढाल झाली। 4 दिवसात तांदूळ महोत्सवात 60 लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे। महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 50 लाखांची उलाढाल झाली आहे। तर या प्रदर्शनात सहभागी उत्पादक, विक्रेते आणि सेवा पुरवठादारांकडे शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी मोठी यंत्र आणि अवजारं तसंच सेवा खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे। तसंच प्रदर्शनात अनेक शेतकऱ्यांनी खरेदी सुद्धा केली आहे। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक तसंच कोकणातील शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं भेट दिली। सतेज कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात 4 दिवसांमध्ये 3,800 किलो सेंद्रिय गूळ, 6,400 किलो इंद्रायणी, 13,000 किलो आजरा घनसाळ तांदूळ, 1,600 किलो हळद, 1,650 किलो नाचणी तसंच विविध प्रकारच्या 800 किलो बी बियाण्यांची विक्री झाली आहे। या प्रदर्शनाला देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्ससह महालक्ष्मी शेती विकास केंद्र, DY पाटील ग्रुप, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभलं होतं। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, कोल्हापूर जिल्हा परिषद, पणन विभाग यांच्यासह असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खत व्यापारी कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले यांनी या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। एस न्यूज या प्रदर्शनाचे माध्यम प्रायोजक होते।